नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका. पाठ 8 आपली पाण्याची गरज. आता मला सांगा की आईने तुम्हाला खूप रागवलं तर मग काय होतं? तुम्हाला रडू येतं. रडू येतं म्हणजे काय होतं? तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. खरंय की नाही? मग अश्रू म्हणजे पाणीच आहे की नाही? बरं, आता तुम्हाला खूप भूक लागलीये आणि तुमच्या समोर मस्तपैकी चिंचेचं बुटूक ठेवलंय. काय होईल? तोंडाला पाणी सुटेल की नाही? म्हणजे इथे पण पुन्हा पाणीच आलं. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये पावसात भिजलाय मस्तपैकी, मग काय होणार? सर्दी. आणि मग सर्दी झाली की काय होतं? सारख्या शिंका येतात आणि नाकातनं काय गळतं? पाणी. अरे इथेही पाणी. आणि मैदानावर धावता धावता धपकन पडला. जखम झाली की मोठी. रक्त सुद्धा आलं. मग रक्त हा पातळ पदार्थ आहे ना, म्हणजे त्यामध्येही पाणी असणारच. मग काय बरं समजलं तुम्हाला? अश्रूंमध्ये पाणी आहे, तुमच्या लाळेमध्ये पाणी आहे, नाकात सुद्धा पाणी आहे आणि रक्तामध्येही पाणी आहे. अरे बापरे, म्हणजे आपला पाण्याशी किती जवळचा संबंध आहे नाही? बरं, आता काय करूया? अरे घरी पाहुणे आलेले दिसतायत. आईनी सांगितलं लिंबाचं सरबत करून आणतोस का रे? करूया का आपण? चला करूया. मग काय, एका ग्लासमध्ये घेतलं पाणी आणि त्यामध्ये लिंबाची फोड घट्ट पिळली. अरे लिंबाच्या फोडीतून चक्क रस बाहेर पडला, म्हणजे त्यातही पाणीच आहे. तर आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालायला हवं, यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. पाण्यामुळे रक्त पातळ राहतं आणि शरीरातून व्यवस्थितपणे इकडून तिकडं वाहतं. पाण्यामुळे अन्नाचं पचन चांगलं होतं. नको असणारे पदार्थ लघवी वाटे शरीराबाहेर जातात आणि म्हणूनच शरीरातलं पाणी कमी होऊन चालणार नाही. आणि म्हणून माणसाला जशी पाण्याची गरज असते तशी इतरांनाही गरज असते आणि शरीरातलं पाणी कमी झालं की आपल्याला तहान लागते. अनेक गावांमध्ये तळ्यावर किंवा नदीकाठी गावातल्या गायी, म्हशी, शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात. पाणवठ्याच्या जवळ गवत आणि झुडपं वाढलेली असतात. जनावरं पाण्यात डुंबत असतात. टिटवी, खंड्या, बगळे असे पक्षीही दिसतात. गावातले लोक पाणवठ्यावर कपडे धुतात आणि घरी वापरण्यासाठी पाणी भरून नेतात. पाणवठ्यातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी मात्र आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याला पिण्यासाठी तर पाणी लागतंच, पण स्वयंपाक करायला पाणी लागतं, स्वच्छता आणि आंघोळ करण्यासाठी पाणी लागतं, शेतीला पाणी लागतं आणि कारखान्यांना सुद्धा पाणी लागतं. म्हणजेच आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्व आहे. आता एकाच वनस्पतीची एकसारखी वाढलेली 2 रोपं असणाऱ्या 2 कुंड्या घ्या. या कुंडीला लिहूया क्रमांक 1 आणि या कुंडीवर लिहूया क्रमांक 2. आता काय करायचं? 5 दिवस रोज सकाळी फक्त क्रमांक 1च्या कुंडीतील रोपाला पाणी घालायचं आणि क्रमांक 2च्या कुंडीतल्या रोपाला पाणी घालायचं नाही. आता बघा, पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसऱ्या दिवशी काही फरक दिसतोय का? दुसऱ्या कुंडीतलं रोप थोडं सुकायला लागलंय. चौथ्या दिवशी आणखीन जास्त सुकलंय. 5व्या दिवशी खूपच सुकलंय आणि क्रमांक 1च्या कुंडीतलं रोप मात्र टवटवीतच आहे. काय समजलं तुम्हाला? की आपल्याला जशी पाण्याची गरज असते तशी
वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते. म्हणूनच घरच्या कुंड्यांमधील रोपांना आपण रोज पाणी देतो आणि शेतकरी सुद्धा आपल्या शेतातल्या पिकांना पाणी देतात. मग जंगलात उगवणाऱ्या वनस्पतींनाही पाणी लागत असणार की नाही? त्यांना पाणी घालायला कोण जात असेल? आपण तर नाही, शेतकरी पण नाही. मग तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचं पाणी जमिनीत मुरतं. वनस्पतींची मुळं खूप खोलवर पसरतात आणि जमिनीतलं मुरलेलं पाणी शोषून घेतात आणि म्हणून जंगलात उगवणाऱ्या वनस्पती त्यांची गरज या पाण्याने भागवतात. याशिवाय काही वनस्पती फक्त पाण्यातच उगवतात. त्यांना म्हणायचं पाण वनस्पती. जमिनीवर वाढवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या जमिनीवर जगूच शकत नाहीत. कोणकोणत्या वनस्पती आहेत त्या माहितीये? कमळ, शिंगाडा, जलपर्णी. यानंतर स्वाध्याय. मला सांगा उन्हाळ्यात आपण कलिंगड, काकडी यासारखी फळे भरपूर का खातो? उन्हाळ्यात आपल्याला पाण्याची जास्त गरज निर्माण झालेली असते आणि कलिंगड, काकडी यासारख्या फळांमध्ये खूप पाणी असते. म्हणून ही फळं आपण भरपूर खातो. आता रिकाम्या जागा भरा. कंसामध्ये दिलेले शब्द वापरायचे आहेत. पाण्यामुळे रक्त टिंबटिंब राहते. पातळ. जनावरे पाण्यात टिंबटिंब असतात. डुंबत. लोक टिंबटिंब प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात. पाळीव. टिंबटिंब पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते. जंगली प्राणी. माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच टिंबटिंब आहे. महत्व. जमिनीत टिंबटिंब पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात. मुरलेले. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.